लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये आज सकाळी खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही महिलांचे आम्हाला फोन देखील आले आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की 21 रुपये बँकेत आल्याचा SMS पण आला आहे। परंतु तुम्हाला जर अजून पण 21 रुपये आले नसतील तर आत्ताच्या आत्ता लगेच बँकेत जाऊन तुम्हाला एक काम करावे लागणार आहे। तरच तुम्हाला 21 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। मग तुम्हाला हे काम कोणते करावे लागणार आहे बहिणींनो, लक्षात घ्या। काल या बहिणींचे मला फोन आलते की 21 रुपये आम्हाला बँकेत का येत नाहीत। त्यांना सांगितलं की एक काम करा। त्यांनी जाऊन बँकेत एक काम केल्याने आज सकाळीच त्यांच्या खात्यामध्ये 21 रुपये जमा झाल्याचा SMS आला आहे। तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन हे काम करून या, लगेच तुम्हाला 21 रुपये जमा होतील। बघा मग हे काम कोणतं आहे। सर्व लाभार्थी महिलांना नवीन होणाऱ्या या सरकारच्या तातडीने तुम्हाला 2 सूचना दिल्या आहेत। आता देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार आहेत, त्यामुळे तातडीच्या त्यांनी काय सूचना दिलेत बघा। त्या सूचना तुम्ही नाही पाळल्या, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 21 रुपये आजपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला चालू झाले आहेत। तसेच ज्यांना आधीचे हप्ते मिळाले नसतील त्यांना देखील त्यांचे राहिलेले हप्ते सोबतच त्यांना 6व्या हप्त्याचे 21 रुपये जमा आज झाले आहेत। जर तुम्हाला झाले नसतील तर बँकेत जाऊन हे एक काम तुम्हाला आता करावे लागणार आहे। ज्यांनी काम काल केले आहे त्यांना आज सकाळी बँकेत 21 रुपये जमा झाल्याचा SMS आला आहे बघा। परंतु आता शासनाच्या सूचनेप्रमाणे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे तसेच पुढील हप्ते जर हवे असतील तर आता मात्र तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचे काम त्या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहे। हे काम केल्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून 21 रुपये जमा होणार आहेत। काही महिलांना आज पैसे आले आहेत, त्याचे कारण की त्यांनी हे काम काल केलेलं आहे। मी काल काम त्यांना सांगितलं, त्यांनी बँकेत जाऊन लगेचच काम केले आणि आज सकाळी 21 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। बघा तुम्हाला काम कोणतं करायचं आहे, लक्षात ठेवा। हे काम केल्यामागचा उद्देश म्हणजे सरकारच्या लक्षात येणार आहे की कोणत्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी खरोखर पात्र आहेत आणि कोणत्या महिला या ठिकाणी योजनेसाठी या अपात्र आहेत, हे शासनाला या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे शासनाकडून या ठिकाणी सूचना तशा देण्यात आलेल्या आहेत की ज्या महिलांनी हे काम केले असेल त्याच महिलांच्या बँक खात्यात आता 21 रुपये जमा होणार आहेत। काल ज्या महिलांनी हे काम केलं आहे त्यांना 21 रुपये आज मिळाले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे काम कोणतं करायचं आहे लक्ष देऊन बघा। ज्या महिलांनी हे काम अजून केले नसतील त्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचे आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना हे एक महत्त्वाचे काम आता करावे लागणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यात 6व्या हप्त्याचे 21 रुपये तसेच त्यापुढील हप्ते जमा होणार आहेत, अन्यथा तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे। लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिन्याला 21 रुपये असं पुढील 5 वर्ष मिळणार आहेत। त्यासाठी आता सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला काय सांगितलंय, जर तुम्ही हे काम केलं तरच तुम्हाला 21 रुपये जमा होणार आहेत। काही महिलांना मी काल सांगितलं, त्यांनी तसं काम केलं, आज त्यांना 21 रुपये जमा झालेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आता लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांसोबतच बऱ्याचशा अपात्र महिलांनी देखील घेतला आहे। तुम्हाला माहीतच असेल की ज्या श्रीमंत महिला आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा निवडणुकीच्या आधी लाभ घेतला आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमात बसत नाहीत, पात्रतेत बसत नाहीत, अशा पुष्कळ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून एक महत्त्वाचे पाऊल आता उचलण्यात आले आहे आणि एक महत्त्वाचे काम सर्व महिलांना आता या ठिकाणी आता करावेच लागणार आहे, तरच तुम्हाला 21 रुपये येणार आहेत। बघा कोणतं काम तुम्हाला करावे लागणार आहे बघा, जेणेकरून पात्र आणि अपात्र महिला ओळखता येईल हे तुम्हाला काम करावे लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे जे श्रीमंत महिला आहेत ते सुद्धा याचा लाभ घेत आहेत, तर सरकारनं कळू द्यायचं की पात्र महिला नेमकं कोणते आहेत आणि अपात्र असलेल्या महिलांना या योजनेतून वगळून त्यांना दिले जाणारे पैसे पात्र महिलांना वाढीव अनुदान म्हणून दिले जाणार आहेत। आणि त्यासाठी हे एक महत्त्वाचे काम महिलांना आता या ठिकाणी तातडीने करावे लागणार आहे। अशा सूचना शासनाकडून आता देण्यात आलेल्या आहेत, तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते हे मिळणार आहेत। या संदर्भातील मी काल का परवा एक व्हिडिओ बनवला होता आणि हा व्हिडिओ बघून लाडक्या बहिणींनी काय बँकेत जाऊन लगेचच काम केले आहेत। त्यामुळे आज सकाळी त्यांना 21 रुपये मिळाले आहेत। तुम्ही जर 21 रुपये तुम्हाला अजून मिळाले नसतील तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आत्ताच्या आत्ता एक काम तुम्हाला करावे लागणार आहे। कोणतं काम करावे लागणार आहे बघा, तुम्हाला पुढे व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे सांगणार आहे। आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत। महिलांना 1500 रुपये प्रमाणे मागील 5 महिन्यांचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत।
आणि आता महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। पण आता हा हप्ता घेण्यासाठी सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले की ज्या महिलांनी हे काम करून घेतले असेल किंवा करून ठेवणार असतील अशाच महिलांना आता 6वा हप्ता मिळणार आहे। बघा, मी कालच महिलांना सांगितलं होतं, या संदर्भाची अपडेट परवाच आली होती, त्यामुळे काल अनेक महिलांना मी सांगितलं होतं हे बँकेत जाऊन काम करून या। त्यांनी बँकेत जाऊन तसं काम करून आलेत आणि त्यांना आजच 2100 रुपये मिळालेत। तुम्ही आता मी सांगणार आहे हे काम जर आज करून आला तर 2100 रुपये उद्या सकाळी तुमच्या खात्यात येणार, म्हणजे 100% येणार। बघा, मग काम कोणतं करायचं आहे? ज्या महिलांनी हे काम केलं नसेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि त्यापुढील हप्ते देखील या ठिकाणी मिळणार नाहीत। या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद होतील। लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत त्या सर्व महिलांना हे काम आता करावे लागणारच आहे। बघा, आता तुम्हाला नेमकं हे एक महत्त्वाचे कोणते काम करावे लागणार आहे बघा, तुम्हाला लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने हे काही एक महत्त्वाचे काम करायला सांगितले आहे। त्यामागे खूप महत्त्वाचे कारण देखील आहे। तर एक, या योजनेचे लाभ अनेक अपात्र महिलांनी देखील घेतला आहे, त्यामुळे बऱ्याचशा पात्र महिला या योजनेपासून अजूनही वंचित आहेत। बऱ्याचशा गरीब महिलांना तसेच गरजू महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळाला नाही। हे सरकारच्या लक्षात आल्याने सरकारने आता तुम्हाला हे काम करायला सांगितले। बघा, कोणतं काम करायला सांगितले? तुम्ही आज जर काम करून आला तर उद्या सकाळी तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये लगेचच जमा होणार आहेत। बघा, कोणतं काम आहे? कारण की या ठिकाणी बऱ्याचशा अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। बघा, यामुळे गरीब महिला या मागेच राहिल्या आणि या योजनेचा लाभ ज्या महिला अशा कुटुंबात घेत आहेत की जे आयकर भरतात म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात, त्यांचा इन्कम हे 25 लाखापेक्षा जास्त आहे, किंवा ज्या महिला सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत किंवा इतर सरकारी नोकरी करतात अशा महिलांनी देखील आता या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे असं सरकारकडून सांगण्यात आले। त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 25 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र नाही आहात, हे लक्षात ठेवा। बघा, तुम्हाला कोणतं काम करायला सांगणार आहे? बघा, अशा महिलांनी देखील या योजनेसाठी फॉर्म भरले आहेत, त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात लाभही जमा करण्यात आला। सरकारवरती कमी दिवसात जे योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी होती, त्यामुळे या ठिकाणी सर्वच फॉर्म तपासण्याची शक्यता आहे। बघा, मागच्या वेळी काय झालं की निवडणुका होत्या, सरकारला काम होतं, त्यामुळे हे सर्व फॉर्म तपासणे शक्य झालं नाही, त्यामुळे बऱ्याचशा अपात्र महिलांचे फॉर्म देखील त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते। अशातच आता या अपात्र महिलांनी, ज्यांना गरज नव्हती अशा महिलांनी देखील यात अर्ज मंजूर केले आणि लाभ घेतला। आता त्यामुळे तशा अपात्र महिला देखील आहेत। यासाठी महत्त्वाचं काम तुम्हाला आता करायला सांगितलंय। तुम्हाला काम कोणतं करायला सांगितलंय लक्ष देऊन बघा, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला हे सर्व माहिती कळणार नाही। बघा, त्या महिलांना सरकारला आता या योजनेतून बाहेर काढायचे आहे, म्हणजेच या योजनेतून त्यांना वगळायचे आहे, त्यामुळे त्यांना लाभ द्यायचा नाही। आणि खरोखर ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, खरोखर ज्या महिलांना या योजनेची गरज आहे, त्या गरीब आहेत, त्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांची हालाकीची परिस्थिती आहे, त्याच महिलांना आता इथून पुढे या योजनेचा 5 वर्षे 2100 रुपये प्रमाणे महिना लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता अशा महिला ज्या आहेत त्या योजनेत श्रीमंत महिला बसणार नाहीत, त्यांना वगळण्यात येणार आहे। बघा, आता अशा महिलांना सरकार या योजनेतून बाहेर काढणार आहे, जेणेकरून पुढील 5 वर्ष पात्र महिलांना या योजनेचा लाभ हा व्यवस्थित आणि रेग्युलरपणे मिळू शकेल। कारण की या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मित्रांनो 2,40,00,000 गेलेली आहे आणि 2,40,00,000 महिलांना 2100 रुपये महिन्याप्रमाणे पैसे देणे सरकारला सोपं नाही। त्यामुळे या ठिकाणी ज्या काही अपात्र महिला आहेत त्यांना कमी करण्याचा निर्णय हा या ठिकाणी शासनाने घेण्यात आलेला आहे। अपात्र ज्या महिला आहेत त्यांना आता पैसे मिळणार नाहीत। बघा, तुम्हाला काम कोणतं करायचं आहे, काम कोणतं करायचं ते विसरू नका। तुम्हाला काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे काम बँकेत जाऊन आत्ताच्या आत्ता करून या। तुम्हाला काम केल्यानंतर उद्या सकाळी लगेचच तुमच्या बँकेमध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत। बघा, आणि तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी फक्त आता एकदाच काम करायचं आहे। कोणतं काम करायचं आहे बघा, आणि आता या ठिकाणी जेवढ्या पण पात्र महिला असतील, आता या सर्व महिलांना सरकारकडून दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे आता या योजनेतून त्यांना वगळण्याचे काम सरकारकडून आता सुरू झाले आहे आणि अशा अपात्र महिलांची माहिती सरकारकडून जमा केली जात आहे आणि त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 6वा जो काही हप्ता आहे तो जमा करण्यासाठी उशीर होत आहे। बघा, त्यामुळे बहिणींनो, जरा तुम्ही या योजनेसाठी खरोखर पात्र असाल
तर आता तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे आणि जेणेकरून तुम्ही मिळणारे लाभ देखील तुम्हाला सुरू राहतील। तर आता हे काम कोणते आहे जे सर्व लाडक्या बहिणींना आता करावे लागणार आहे, तरच तुम्हाला आता लाडक्या बहिणीचे इथून पुढे जे काय असेल ते पैसे मिळणार आहेत। ते काम म्हणजे तुमचे रेशन कार्ड संबंधित एक महत्त्वाचे काम आहे। तुमचं जर रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्ड संबंधित तुम्हाला महत्त्वाचे काम सांगणार आहे। बघा कोणतं करायला लागणार आहे। होय मित्रांनो, बघा लक्षात ठेवा, आता तुम्ही म्हणाल की रेशन कार्ड संबंधित असे कोणते काम आहे जे आता आम्हाला करावे लागणार आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड जे आहे ते तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेस आपण फॉर्म भरायचो त्यावेळेस रेशन कार्ड जे त्यावेळेस पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा लागत नव्हता। कारण की मित्रांनो, या ठिकाणी या योजनेमध्ये अर्ज करतेवेळेस महिलांना उत्पन्नाचा दाखला हा देणे बंधनकारक होता की कोणत्या व्यक्तीचे किती उत्पन्न आहे बघा याबाबतचा या ठिकाणी दाखला देणे बंधनकारक होते। ज्या कुटुंबाचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असायचे त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा लागत नव्हता, परंतु या ठिकाणी बरेचसे चुकीचे कागदपत्रे अपलोड केल्यामुळे बऱ्याचशा अपात्र महिलांनी देखील लाभ घेतला आहे आणि या कारणामुळे आता या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड KYC करून घ्यावे लागणार आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमचे रेशन कार्ड KYC झाल्यानंतरच तुमचे नाव हे ऑनलाईन दिसेल आणि खरोखर तुमचे रेशन कार्ड हे पिवळे आहे किंवा केशरी आहे याबाबत या ठिकाणी शासनाला समजणार आहे। आता त्याच्यावरून तुम्ही या योजनेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला पात्र जे काय असणार आहेत या अपात्र आहेत, तुम्ही ज्या योजनेमध्ये जर तुम्ही अपात्र असाल हे शासनाच्या आता लक्षात लगेच येणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी तुमचं रेशन कार्डवरती जेवढ्या पण व्यक्ती आहेत त्यांची नावे असतील तर सर्वांना तुम्हाला रेशन कार्डवरती दुकानावरती जाऊन ई-पास मशीनद्वारे तुमची जी काय असेल ते रेशन कार्ड KYC करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ती KYC केल्यानंतर तुमचे सर्व नावे तुमच्या रेशन कार्डवरती असणारे सर्व नाव त्या ठिकाणी ऑनलाईन दिसणार आहेत, तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन करायला सांगितलं ते म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन तुमच्या आधार कार्डची KYC करायची आहे, म्हणजेच आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि तुम्ही जो वापरता जो नंबर रेग्युलर आहे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हे बँकेत जाऊन तुम्हाला द्यायला लागणार आहे। बघा कोणती कामे करायला लागणार आहेत तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला आधार कार्डवरती जे काय असेल ते तुम्हाला KYC आधार कार्डची म्हणजे अपडेट करायचं आहे। दुसरं काम म्हणजे रेशन कार्डाची KYC करायचं आहे। ही जर तुम्ही 2 कामं केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, ऑनलाईन तुमचं नाव दिसणार आहे। काल ज्या महिलांनी आम्ही सांगितले ही 2 कामं केलेत त्यांना आज 21 रुपये आलेत, त्यामुळे तुम्ही 2 कामं नक्की करा आणि तुम्हाला 21 रुपयांचा लाभ नक्की घ्या। व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।